नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DSP गोट फार्म बीडी यूट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव आहे सिद्धार्थ पवार. मित्रांनो, आता चालू आहे कडक उन्हाळा. तर उन्हाळ्यात आपल्या शेळ्यांनी पाणी किती प्यायला पाहिजे आणि आपण त्यांची कशी काळजी घ्यायला पाहिजे. जर पाणी कमी पिलं तर आपले काय नुकसान होऊ शकतं. तर मित्रांनो, आपल्या शेळ्यांना भरपूर पाणी प्यायला पाहिजे. आपल्या जे गाभण शेळ्या आहेत त्यांनी पण भरपूर पाणी प्यायला पाहिजे. रेग्युलर शेळ्या आहेत त्यांनी पण भरपूर पाणी प्यायला पाहिजे. कारण पाण्याचे जर शरीरात उन्हाच्या दिवसात शरीरात पाणी कमी पडतं कामा नये. त्याच्यामुळे तुम्ही काळजी कशी घ्यायची, तर आपल्या शेळ्यांना स्वच्छ पाणी पाजायचं आहे. स्वच्छ पाणी पाजणं गरजेचं आहे. कारण आपल्या शेळ्यांना जर खराब पाणी पाजण्यात आलं तर उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा सर्दी होते बरं का मित्रांनो. भरपूर प्रमाणात जर घाण पाणी पिण्यात आलं तर सर्दी होते, खोकला येते. त्यावेळेस शेळ्या ठसकतात भरपूर. त्यावेळेस आपल्या गाभण शेळ्या जर ठसकल्या तर भरपूर त्यांना त्रास होतो. गाबडू पण शकते एखादी. कारण तुम्ही स्वतः बघितलेलं, तुम्ही पण बघितलेलं असेल. जर 4 महिन्याची जर गाभण शेळी, तिला जर सर्दी झाली आणि जर ठसकली तर तिच्या पोट एवढं फुगतं ठसकतानी की आपल्याला वाटतं आता काय होतं काय माहिती. तर मित्रांनो, उन्हाळ्यात काय करायचं, शेळ्यांना स्वच्छ पाणी पाज. स्वच्छ पाणी नाही भेटलं तर आपले शेळी पाणी पित नाही. आणि जर शेळी कमी पाणी पिली, शरीरात कमी पाणी जर शेळीच्या शरीरात जर कमी पाणी पडलं, शेळीला पाणी जर भरपूर प्रमाणात पिण्यात नाही आलं तर आपली शेळी गाबडू पण शकते. तर मित्रांनो, काय करायचंय, आपण आपल्या शेळीला स्वच्छ पाणी पाजल्या बरोबर जर आपली शेळी वाटतं आपली शेळी पाणी भरपूर प्रमाणात पित नाही, तर आपण काय करायचंय, थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचंय. आणि गव्हाच्या पिठात काय करायचंय, थोडंसं मीठ टाकायचं चवीसाठी. तर गव्हाच्या पिठात थोडंसं मीठ आणि थोडंसं पीठ मिक्स करून घ्यायचंय. आणि आपण सकाळच्याला जे आपण आता हे बघा, सकाळचं जे आपण पाणी पाजतो शेळ्यांना, तर त्या पाण्याच्या टायमाला 10च्या आपण आसपास पाणी ठेवत असतो. त्यावेळेस काय करायचंय, की आपण जे पाण्याचं टोपलं ठेवतोय त्या पाण्याच्या टोपल्यात सुरुवातीला थोडंसं पीठ टाकायचंय. पीठ आणि ते मीठ ते पाण्यात मिक्स होऊन जातं, त्याची चव येते पाण्याला. आणि वरतून हे असं थोडं 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 असं पीठ टाकून द्यायचे बघा. तर ह्या वेळेस ह्या पिठाच्या चवीने आणि मिठाच्या चवीने काय होतं, शेळी भरपूर प्रमाणात पाणी पिते बघा. त्याच्यामुळे शेळीला जरी ताण कमी असली तरी शेळी भरपूर प्रमाणात पाणी पिते आणि आपल्या शेळीचा तोट्या होण्यापासून वाचू शकतो. तुम्ही हा प्रयोग करून बघा. तुमची शेळी जी तुम्हाला दररोज पाणी पित असते त्याच्यापेक्षा डबल पाणी पिणार, दुपटीने पाणी पिणार शेळी. माझा अनुभव आहे वैयक्तिक. मी दरवर्षी हाच प्रयोग करतो, दररोज हा प्रयोग करतो. शक्यतो उन्हाळ्यात पावसाळ्यात मी 12 महिने ज्यावेळेस आपल्याला वाटेल की शेळी पाणी कमी पिते त्यावेळेस मी हा प्रयोग करतो. तर मित्रांनो बघा, हे किती आवडीने पाणी पितात शेळ्या. हे गरजेचं आहे बरं का करणं. तुम्ही जर ह्याच्याकडे दुर्लक्ष करता तर तुमचं नुकसान होऊ शकतं. शेळी आजारी पडू शकते. शेळीच्या शरीरात जर पाणी कमी पडलं तर आपल्याला बघा, आपल्याला जर उन्हाचं थोड्या वेळ पाणी नाही भेटलं तर आपले किती हाल होते. आपल्याला वाटतं किती पाणी प्यायला, कसं पाणी प्यावं, काय आपण खराब पाणी पिऊ शकतो का. आणि एखाद्या वेळेस जर भुकेच्या झपाक्यात शेळी खराब बी पाणी पिते, रस्त्याच्या कडेला साचलेलं पाणी पिते, कुठल्याही एखाद्या डब्यात साचलेलं पाणी पिते, कुठलंही पाणी पिते. त्याच्यामुळे स्वच्छ पाणी पाजा. आणि पाणी पित नसत्यान तर हा प्रयोग करून बघा. नक्कीच तुमच्या शेळ्या जास्त पाणी पितात. आता हे बघा, पूर्ण टोपलं त्यांनी खाली केलंय बघा. बघा इथं आपण वरून परत पाणी टाकलं होतं, जवळपास 15 लिटरचं टोपलं आहे. पूर्ण खाली केलं यांनी टोपलं. एकदम बुडापर्यंत पाणी पितात त्या पिठाच्यामुळं आणि मिठाच्या पाण्यामुळं. हे बघा, अजून पण शेळ्या पाणी पितात. एकदम मस्त पर्याय आहे मित्रांनो. हा पर्याय तुम्ही नक्की करा. तुमच्या शेळ्यांना तहान नसली तरी पाणी पिणार आणि जास्त पाणी पिण्याचा काही तोटा नाही. जसं की तुम्ही कमी पाणी पिल्याचा तोटा आहे, तसं जास्त पाणी पिण्याचा काही तोटा नाही, फायदाच होऊ शकतो शेळ्यांच्या शरीरासाठी. तर बघा मित्रांनो, एकदम असं बुडापर्यंत नेलेलं त्यांनी पाणी पिवत पेत पेत. आपण अजून वरून टाकतोय पीठ, कारण ते बुडात पार टोटल त्यांनी पाणी संपून घेतलं पाहिजे. हे बघा, तर बघा मित्रांनो, बुडापर्यंत एकदम नेलं त्यांनी पाणी पित पित, एकदम असं संपित. मित्रांनो बघा, व्हिडिओ कसा वाटला एकदा व्हिडिओला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा.
तुम्हाला काही अडचणी असेल तर त्यावर पण आपण व्हिडिओ बनवू, ते पण कमेंट करून सांगा. आणि आपल्या व्हिडिओला नेहमीप्रमाणेच लाईक करा आणि शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन बघणाऱ्यांनी. तर मित्रांनो, धन्यवाद मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.